लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये ना प्रेक्षकांनो या नैनाने आगाऊपणा केलाय आणि कलाचा स्वयंपाक बिघडवलाय. त्यामुळे अद्वैतरावांची फजिती झाली आहे बरं का. पण कलाची बाजू आबांनी कशी सावरली ते बघत राहा. तर सुरुवातीला आपण बघतोय या कलाला तिच्या काकाच्या ऍक्सिडेंट बद्दल आठवण आली ना, तेव्हा तिचे बाबा म्हणतात जाऊ दे कला, अगं सोडून दे बेटा हे विषय, उगाचच कशाला ताणत बसतेस हे विषय. ती म्हणत असते ना मी सोडणार नाही त्या श्रीमंत लोकांना. मग कला म्हणते बाबा माझ्या डोक्यातनं हा विषय जाणारच नाहीये. आपण ते सगळं आठवतो तेव्हा असह्य होतो. म्हणजे तेव्हा तर आम्ही खूप लहान होतो, मी लहान होते, काजू लहान होती. हा अपघात झाल्यानंतर माझ्या मनावर खूप आघात झालेला आहे. माझ्या आत काहीतरी अचानक बदलून गेलं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, काका अपघातात गेल्यानंतर श्रीमंत लोकांनी पैशाची धार दाखवून पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व गाजवलंय. तिचे बाबा म्हणतात कला रॉकेटचा फोन येऊन गेला ग 2 वेळासपासून, मी जातो आता, मला उशीर होतोय, तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलोच. मग आता हिचे वडील निघून जातात त्या स्टॉलवरती. कलाचे बाबा निघालेत. आता काजू म्हणते कलाला काय गे तायडे, तुमचे धनिक सरकार अद्वैतराव ते कुठे गेलेत, आले नाही ते आज. मग आता कला म्हणते इतरांच्या भावनांची त्याला जरा जरी कदर असती ना तर तो आज इथे आला असता काजू. मग आता ती कलाची आई म्हणते की काजू तो प्रसाद आहे ना तो जरा देऊन ये बरं, म्हणजे आतमध्ये ठेवून ये बरं. म्हणजे आता ह्या कलाच्या आईने मुद्दामच काजूला आत पाठवलंय कारण की त्यांना कलाशी जरा पर्सनल बोलायचंय. मग आता ती काजू जरा तनतन करते आणि प्रसाद घेऊन निघून जाते. बिचारी काजू, लहान बहिणीला जरा जास्ती सहन करावं लागतं पण. आणि त्यातल्या त्यात मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं असेल तर विचारूच नका. आता ही संगीताताई म्हणतात काय ग तू पण कले अशी तावातावानं कशापायी भांडतेस ग नेहमी. अगं जावई बापूंबरोबर असं भांडत जाऊ नको. मग अशी पण त्यांचा फोन आला तेव्हा तू भांडत होतीस, वाद घालत होतीस समोरून. अगं ते एवढं तुला सोडायला आले, त्यांच्या मागं कामं असतात, तुला इथवर सोडायला आले ना ते. अगं अशी तावातावानं बोलत होती, मी ऐकलं मग अशी. बरं वाटतं का कला असं? अगं या विषयावर मला बोलायचं होतं तुझ्याशी. आता कला म्हणते काय गाई तुला नेहमी एकच बाजू दिसते का ग. आता ती संगीताताई म्हणतात गप्प बस कले, जावाई बापूंबद्दल बोलतेस तेव्हा नीट बोलत जा माझ्याशी, उगाचच असं काही पण नको बोलूस त्यांना. आता कला म्हणते आई तू मलाच का दोष देतेस ग, तुला कळत नाही का तो माझ्याशी कसा वागतो ते. संगीताताई म्हणतात अगं चुकले असतील ते, आपण समजुतीने घ्यायचं बाळा, नवरा आहे तुझा तो, अगं चुकायचाच. हे बघ तुझ्या बहिणी इथे चुकायच्या की नाही, त्यांना सगळ्यांना समजुतीनं समजवायची ना तू, यांना पण तसंच समजुतीनं समजवायचं. आपण समजून घ्यायचं नवऱ्याला, जावई बापूला समजून घेतात ना तुला, तुझी काळजी घेतात, मग तू त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं नको का राहायला. उगाचच खरडून काढलं तर समोरच्याला बी खरडा येणारच ना ग पोरी. अगं असं नको वागत जाऊ कले. आता कला तिच्या आईला सगळं खरं खरं सांगून टाकते आणि कलाला काय माहिती याचे वेगळे दुष्परिणाम होतील. कला म्हणते तुला काय वाटतं तुझं जावई बदललाय. अगं त्यांनी हे सगळं नाटक केलं होतं आजोबांसाठी. आणि कलाने मंगळागौरीनंतर ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना तिच्या आईला अगदी विस्तृतपणे सांगितल्यात, पण आपल्याला त्या ऐकवल्या नाहीयेत, फक्त सीनद्वारे आपल्याला ते रिक्रिएशन दाखवलंय. कलाने तिच्या आईला सगळं काही सांगितलंय आणि तिच्या आईला एवढा जबरदस्त धक्का बसलाय प्रेक्षकांनो, त्यांना असं वाटतंय कुठे ना कुठे कलाचं आयुष्य खराब करायला आपण स्वतः जबाबदार आहोत आणि त्यांनी हे फार मनावर घेतलंय. कला अगदी मोकळेपणाने हे सगळं सांगून गेली, पण आता पुढे बघा काय होतंय. आता या सरोजताई आणि ते श्रीकांत काहीतरी हिशोब करत असतात ऑफिसमधले आणि त्या सरोजताई म्हणतात मला असं वाटतं श्रीकांत याबद्दल ना अद्वैतला माहिती असेल, या सगळ्याची माहिती आपण त्यालाच विचारूया, कुठे आहे तो, आपण त्याच्याबरोबर डिस्कस करूयात. आता ही नैना बघा तिथेच बसलेली असते. सरोजताई म्हणतात थांबा मी अद्वैतला बोलवते. मग आता नैना लगेच म्हणते अहो सरोज मामी कला आणि अद्वैत घरात नाहीयेत, ते दोघेही जण माझ्या मम्माकडे गेलेत. आता ही सरोज खूप जोरात ओरडते काय कुठे गेलेत. नैना म्हणते काय ना आज माझ्या काकांचं श्राद्ध होतं ना त्यामुळे ते दोघेही तिकडेच गेलेत. मग ते श्रीकांत म्हणतात मग तू कशाला इकडे थांबली आहेस, तू का नाही गेली. खरं तर हिला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट मोठेपणाने सांगते ती, मी नाही गेले माझ्या माहेरी, मला नाही आवडत तिकडे जायला. आणि तसंही छोट्या छोट्या गोष्टीवरनं माहेरी निघून जायला मी काय कला थोडीच आहे. आता सरोजला काही कळत नाही का ही काय बोलते ते. आता लगेच ही म्हणते मामी मला असं वाटतंय की अद्वैत सुद्धा श्राद्धाचं जेवायला तिथेच थांबेल. किती उशीर झाला बघा ना, म्हणजे अजून दोघे जण आलेच नाहीये. काही म्हणा आजकाल अद्वैत कलाला अजिबात एकटं सोडत नाही, सतत तिच्या मागे मागे असतो. आले मी जरा, म्हणजे उगाचच भांडणामध्ये तेल ओतायचं कसं हे नैनाला म्हणजे कळतं. आणि काय बोलू प्रेक्षकांनो, हिचं असं वागणं बोलणं पाहून निशब्द व्हायला होतं.
म्हणजे हिला ही गोष्ट आवडत नाही आणि तीच गोष्ट ती अगदी आवडीने सांगते त्या सरोजला. आता त्या सरोजला कळणार नाही का ही कुठल्या इंटेन्शननी बोलते, तरी सुद्धा म्हणजे कसं दाखवतात ना मालिकेमध्ये, जणू काही सरोजला काही समजलंच नाहीये, पण हावभाव मात्र सरोजचे तसेच आहेत जसं काही त्यांना सगळं कळलंय. आता ती तिथून निघून जाते कळ लावून. नैना कला तिच्या आईला सांगत असते, आई मला ना हे सगळं सहन झालेलं नाहीये. मंगळागौरीच्या दिवसापासनं ना हे सगळं नाटक चालू होतं त्याचं आई, दुसरं काहीही नाही. आता मात्र तिची आई तरी सुद्धा खूप छान बोलते ना तिला, ए बाळा तुला एक सांगू का ग कले, तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये भांडणं होत नाही का ग? ते पण कधी कधी मला नाही समजून घेत, मी पण नाही समजून घेत, पण आमच्यातले सगळे गुण कुठे जुळतात पोरी? अगं तरी सुद्धा आम्ही एकमेकांना समजून घेतो ना, म्हणूनच आमचा संसार इथवर टिकलाय ग पोरी. काय आहे ना, नवरा असं 2 पावले मागं घेत असेल ना, तर आपण सुद्धा 2 पावलं मागे घ्यायला काही हरकत नसते. त्यांनी जर 2 पावलं पुढे घेतले तर तू 2 पावलं मागे घेणं पोरी. खरे हा प्रेक्षकांनो, संगीताताईंचं जुने लोक जे सांगतात ना त्याला काहीतरी तथ्य असतं, पण आजकाल आपण ना इगो आणि स्वाभिमानाच्या नावाखाली जरा जास्तीच किरकिर करतो संसारामध्ये. संसारामध्ये समाधान असलं ना प्रेक्षकांनो, म्हणजे मी तुम्हाला माझं मत सांगतेय की आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. जर समाधानच नसेल तर आनंद आणि सुख या कुठल्याच गोष्टीचा फायदा होत नाही. पण कला आणि अद्वैतच्या बाबतीत प्रत्येक गोष्टी अपवादच आहेत, म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी यांची अवस्था आहे. पण आता कला तिच्या आईला म्हणते, अगं आई मी समजून घेऊ, पाऊल पुढे टाकू, म्हणजे स्वतःची फरफटच करून घेऊ ना. आई तुझे विचार बरोबर असतील, पण मला सांग, एखाद्याला समजून घ्यायचं म्हणजे दुसऱ्याची फरफट होतेच ना. त्याला समजून घेताना ओढाताण होणार नाही का? एखादं नातं असं जबरदस्तीने टिकवलं जातं का? ते नातं जबरदस्तीने टिकवायचे म्हणून मग मी पुढे पुढे करायचं त्याच्या, आणि जबरदस्तीने मीच नातं टिकवायचं, असंच होतं ना ग आई. मी सतत पुढे पुढे चालत राहायचं आणि दुसऱ्याला जबरदस्तीने त्यात ओढायचं, ही फरफट नाही तर काय आहे? अगं नातं महत्वाचं आहे आई की स्वाभिमान महत्वाचा आहे? आणि एका पॉइंट नंतर सगळं कंटाळवाणं होतं ग. म्हणजे जर प्रयत्न करून आपण नातं टिकवायचा प्रयत्न करतो ना, त्याने काही हाती लागत नाही, ते नातं कंटाळवाणं होतं. आणि जो प्रयत्न करत असतो नातं टिकवण्यासाठी तो सुद्धा एका पॉइंटला थकून जातो ना. त्या नात्याला अर्थ राहतो ना संसाराला. मी दुसऱ्याला माझ्या नात्यामध्ये जबरदस्ती नाही ओढणार. आणि आई तू लक्षात घे एक गोष्ट, यापुढे माझ्या आणि अद्वैत चांदेकर मध्ये काहीही होऊ शकत नाही. कलाने डायरेक्ट तिचं कॉन्क्लुजन सांगितलंय तिच्या आईला आणि आता म्हणते की मला उशीर होतोय, मला निघू दे. आता तिची आई म्हणत असते, अगं थांब ना कले, मला बोलू दे ना थोडंसं तुझ्याशी. आता कला म्हणते, नको गाई, मला नाही विषयावर या बोलायचंय. असं बघितलं तर कलाचं बोलणं चुकीचं नाहीये आणि तिच्या आईचा मुद्दा सुद्धा मला पटतोय. प्रेक्षकांनो, तुम्हाला कोणाचा मुद्दा पटला, कलाचा की तिच्या आईचा? मला कमेंट करून नक्की कळवा हा. मी तुमच्या कमेंटची खूप वाट बघत असते. आज त्यांनी आई आणि लेकीचं इतकं छान डिस्कशन दाखवलं ना, मला खूप आवडलाय हा सीन. तुम्हाला आवडला का? तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. तर आता कला निघाली आहे बरं का तिच्या घरी जायसाठी. तिच्या आईचा जीव थोडा थोडा होत असतो, पण कला आता म्हणते, नको आई मला निघू दे. कला गेल्यानंतर या खूप डिस्टर्ब झाल्यात बिचाऱ्या संगीताताई. आता साहजिक आहे, लेकीचा संसार असा मार्गी लागत नाहीये म्हटल्यावर कुठल्या आईला बरं वाटेल. तर आता मात्र इकडे नैनाने हायदोस घालून ठेवलाय. आता हे त्यांचे स्वयंपाक करत असतात बिचारे कला आणि त्या रजनीताई. ही येते तिथे आणि म्हणते, आता लगेच म्हणते, रजनी मॅम म्हणते ती, रजनी मॅम आता मी आले आहे, आता कामाचं नो टेन्शन, सांगा बरं काय काम करू. तर रजनीताई म्हणतात, तू इथे, तू काय करतेस इथे? आता लगेच ही म्हणते, हो आजपासून मी इथे दररोज काम करणार. आता या रजनीताई म्हणतात, नाही ठीक आहे बाई, काही हरकत नाही, पण तुला झेपेल एवढंच कर, तसं तुला कामाची सवय नाहीये आणि तुझी त्यातनं ही अवस्था. नैना कलाला टॉन्ट मारत म्हणते, डोंट वरी काकू, अहो मी सवय असणाऱ्यांपेक्षा जास्तीत चांगलं काम करू शकते. काय करायचंय? अय्या इथे तर ताक आहे, म्हणजे ताकाची कढी बनवणार आहात का तुम्ही? मग आता ह्याच रजनीताई म्हणतात, अगं हो सगळ्यांना आवडते ना म्हणून. नैना म्हणते, मी बनवू का? मग आता ही कला म्हणते, हो ताई माझी भाजी झाली की तू कढी बनवायला घे. आता ही कला विषय काढते मुद्दा माहेरचा. अगं नैनाताई तू घरी यायला पाहिजे होतंस ग आज. तुला माहितीये आज काकाची आठवण आली आणि सगळ्या जुन्या गोष्टी उफळून आल्या. तुला तर माहितीच आहे, एरवी आपण वर्षभर कामाच्या निमित्ताने म्हणजे या सगळ्या आठवणी मनातून काढून टाकतो, पण आज हा दिवस आला की त्या आठवणी येतातच. आता ही नैना बघा, म्हणजे सख्खी बहीण असल्यावरती वाटेलच नाही हिला शेअर करावं बहिणीशी. काय ग ताई, तुला नाही का ग आली काकांची आठवण?
तू यायला पाहिजे होतंस खरं घरी, म्हणजे तू आली असती ना तर तुला बरं वाटलं असतं. अगं आई सुद्धा सारखी विचारत होती की नैनी का आली नाही, का आली नाही, पण नैना मात्र कलाच्या बोलण्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. कला म्हणत असते पुढे, अगं मी म्हटलं की ताईला बरं वाटत नाहीये म्हणून ती आली नाही. आता या रजनीताईंचं पण लक्ष आहे बरं का बारीक या दोघींकडे. रजनीताईंचं बारीक लक्ष आहे बरं का या दोघींकडे. आता ही कला इतकी आपुलकीने सांगते. आता ह्या सख्या बहिणी एका घरात आहेत ना, तर मग एकमेकींशी या गोष्टी शेअर नाही करणार का? पण या दोघींच्या बाबतीत सगळंच विचित्र आहे. आता ही नैना तिला म्हणते, काय ग कला, स्वयंपाक करताना स्वयंपाकाच्याच गोष्टी करूयात आपण, मला असं वाटतं तू स्वयंपाकात लक्ष द्यावंस. आता रजनीताईंनाच कसं तरी होतं बिचाऱ्यांना. मग आता ही नैना अशी रागाने बघत असते त्या कलाकडे. बिचारी कला चुपचाप बसते. आता ही कला या नैनाच्या बाबतीतच शांत होते नेहमी. नाही म्हणजे तशी कला स्ट्रॉंगच आहे, पण अशी नैना काही बोलली की ती बिचारी हिरमुसून जाते. आता ही नैना मनात विचार करते, या कलाला ना प्रत्येक वेळेला ते आबा असे पाठीशी धरतात, कौतुक करतात, हिचा स्वयंपाक कसा चांगला होतो, ही कशी चांगली अन्नपूर्णा आहे असेच समजतात ते. नाही, आता ही कला नेहमी पुढे पुढे करत असते. आता आज हिचं पुढे पुढे करता करता नाही हिला तोंडावर पाडलं ना मी, तर बघा आज हिचा स्वयंपाक बिघडलाच पाहिजे. आता हिने हा उद्योग केलाय तो त्यांनी दाखवला नाहीये, पण आता बघा प्रेक्षकांनो, आता त्यांनी मध्येच हे खरे कुटुंबाचं सीन दाखवलाय. या बिचाऱ्या संगीताताई त्यांचं मन थाऱ्यावर नाहीये. त्यांना कला अद्वैतचं लग्न आठवतंय आणि सगळ्या गोष्टी अशा त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहेत की कसं कसं आतापर्यंत घटना झाल्या, काय झाल्या. त्यांचं काही जेवणामध्ये लक्ष नसतं. त्या स्वतःला दोष देत मनामध्ये बोलत असतात, लगीन झाल्यापासून वाट बघते मी, कधीतरी चांगलं होईल असं वाटतं. सगळं जुळून आलं आणि समजा इसकटून जातं. कला अशी कशी बोलली की तिच्यात आणि जावई बापूमध्ये कधीच प्रेम निर्माण होणार नाही. मुळात खोटं असलेलं नातं खरंच किती दिवस टिकणार आहे यांचं नातं. खरंच हे समजा माझ्यामुळे झालंय. मीच जबाबदार आहे माझ्या कलाच्या आयुष्याची वाट लावायला. आता मात्र त्यांना फार टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. त्यांच्या मनाला फार धक्का बसलाय. आता ही काजू बघते तिच्या वडिलांकडे आणि वडील बघतात तिच्याकडे, पण शेवटी काजू विचारतेच, काय हो खरे बाई, काय झालंय, जेवत का नाही येत तुम्ही? ओ खरे बाई, काय झालं, जेवा की. आता त्या फक्त म्हणतात, खोटं वागणारी खरे बाई आहे मी. आता ते काजू म्हणते, अगं असं काय बोलते तू? कलाचे बाबा म्हणतात, अगं जेव की संगे, तुला पित्त होईल ना, डोकं गरगरल तुझं जेवली नाही तर. पण आता ह्या ताई मात्र लगेच हात जोडतात अन्नापुढे आणि ते ताट नेऊन ठेवतात गॅसच्या ओट्यावर. आता हे कलाचे वडील म्हणतात, काजे काय झालं ग तुझ्या आईला, तू भांडली का तुझ्या आई बरोबर? तेव्हा काजू म्हणते, नाही हो बाबा, मगासपासून असंच करते ती. आता हे आपुलकीने त्या संगीताताईंकडे जातात आणि विचारतात, काय ग संगे, काय झालंय तुला, असा कसला विचार करतेस तू इतका, काय चालू आहे ग डोसक्यात तुझ्या, काहीतरी झालंय, तुझं मन स्थिर नाहीये. मगाशी पण मी तुला विचारलं काय झालं खरंच सांग, काही नाही ना? मग आता त्या म्हणतात, नाही काही नाही झालं मला. मग आता ते म्हणतात, चल बरं मग जेवायला. मग त्या चिडतात थोडंसं आणि म्हणतात, सांगितलं ना काही नाही झालं, हे बघा मला ना बसू दे शांत थोडं, तुम्ही जेवून घ्या बरं, मला भूक नाहीये. आणि तसं बी तुम्हाला उद्या जायचंय लवकर कामाला, आटपा लवकर, माझी नका काळजी करू बरं. पण आता ह्या कलाचे वडील म्हणतात, हे बघ संगे, जे काही चालू असेल ना तुझ्या डोक्यात, तू जरा शांत हो. तुला जेव्हा सांगावं असं वाटलं तेव्हा सांग, पण मनात काही साठवून ठेवू नकोस ग बाई माझी. मनात साठवलं ना तर त्रास होतो ग. काही झालं तरी आम्ही आहोत तुझ्यासोबत. चल जातो मी आता जेवायला. आता इकडे पहा, या चांदेकरांच्या घरचा तमाशा जेवताना. आता एवढं छान सगळं खायलाय प्यायलाय, मस्त सगळं सुख आहे, पण एकाच्याही तोंडावर समाधान नाहीये. आता तो अद्वैत एक घास खातो आणि लगेच म्हणतो, अरे अच्छा, हिने पुन्हा माझ्या पानात तिखट ठेचा वाढलाय का. आता असा तमाशा करतो ना की हिचं पितळच उघडं टाकतो. अद्वैत आता मोठ्याने म्हणतो, हा केवढी तिखट आहे ही भाजी. आता सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. मग अद्वैत म्हणतो, मला असं कळत नाहीये, माझ्याच ताटातल्या भाज्या तिखट काय आहेत? नाही म्हणजे बाकीच्यांच्या ताटात तर तिखट नसतं, सकाळी पण असंच झालं ना, काय ग खरे, तू मुद्दाम करतेस का हे सगळं? अरे काय आहे सगळं खरे. आता कला म्हणते, अरे काय बोलतोयस तू चांदेकर, कळतंय का तुला? नैनाला फार मजा येते या दोघांची भांडणं झाली आहेत म्हणून. आता लगेच अद्वैत म्हणतो, हे बघ मी काहीही कसं बोलेल, आणि खरे मी काहीही बोलत असलो तरी थांबवू नको बरं मला. माझ्या मनात शंका आली की नाही, मग ते दूर करायचं काम तुझं आहे. सरोज ऑब्झर्व करते या दोघांना. आता अद्वैत म्हणतो, काय आबा, सकाळी मी उपमा खाल्ला, तो मला तिखट लागला, तुम्हा सगळ्यांना नॉर्मल लागला ना. आबा मला सांगा बरं, माझ्याच ताटात कसं काय तिखट येतंय? मग आता आजोबा म्हणतात, अरे अद्वैत, ही कसली शंका घेतोयस, बायको आहे ना ती तुझी, फक्त तुझ्या ताटात का असं वाढेल ती? अरे तूच सकाळी म्हणालास ना की उपमा तुझ्या ताटात तिखट झालाय,
तिखट लागला. मग आम्ही तर सगळ्यांनी खाऊन पाहिलं, पण कुठे आम्हाला आमचा उपमा तिखट लागला. मग आता कलाला आलेले टेन्शन. मग आता अद्वैत म्हणतो, आबा पण मला लागलं ना ते तिखट. मग आजोबा म्हणतात, अरे तूच तर म्हणाला होतास माझं तोंड आलं म्हणून मला तिखट लागतोय. मग आता अद्वैत म्हणतो, आबा तुम्हीच बघा बरं हे टेस्ट करून, खरंच तिखट आहे का? आता आजोबा कलाकडे बघतात आणि एक घास अद्वैतच्या ताटातला खातात. ती भाजी तिखट आहे की नाही याची खात्री करतात. आबा जेव्हा तो घास खातात तेव्हा नैना हसायला लागते आणि आबांना ठसका लागतो थोडासा. आबा म्हणतात, अरे बापरे, अगं मंजू गुळाचा खडा दे ग. अगं कला, अद्वैत बरोबर बोलायलाय. अगं भाजी लई तिखट झाली ग. अद्वैत आता मस्त बघतोय हा कलाकडे, आता कशी जिरली करून. आता आजोबा गुळाचा खडा मागतात. मग आता कला गुळाचा खडा देते त्यांना आणि म्हणते, आजोबा सॉरी हा, माझ्याकडनं जास्ती तिखट कसं काय पडलं कळतच नाहीये. मग आता अद्वैत म्हणतो, म्हटलं होतं ना म्हणजे खरे हे सगळं मुद्दामून करतीये मला त्रास द्यायला. आता लगेच सरोज म्हणते, काय गये मुद्दामून करतेस का हे सगळं? कलाला येतोय आता राग अद्वैतचा, पण आता बिचारी काय बोलणार. आता आजोबांना ती आधी गुळाचा खडा देते. आजोबा गुळाचा खडा खातात आणि कलाची बाजू छान घेतात. अरे काय रे अद्वैत, ए सरोज असं काय बडबडायलाय? नाही, माझ्या प्लेटमधली भाजी खाल्ली मी. सरोज तुझ्या प्लेटीमधली भाजी खाय बरं, बघ तुझी पण भाजी तिखट झाली असेल. असं का बोलायलाय तुम्ही कलाला? आणि हे काय, सगळ्यांच्याच ताटातली भाजी तिखट झालेली असते. आजोबा खाऊन बघतात आणि म्हणतात, अरे हो खरंच कला, आज भाजी ना जरा तिखट झाली आहे बरं का, पण तू काळजी करू नकोस. कला म्हणते, आजोबा खरंच सॉरी हो, मला कळतच नाही असं कसं तिखट जास्ती झालं. मी बेतानेच घातलं होतं तिखट. पण काय रे चांदेकर, तुला कळलं ना, तुझ्या पानात मी काही वेगळं नाही वाढलेलं. आता ही नैना मुद्दाम टाइमपास करते आणि म्हणते, अगो काय गो कला, इतकं तिखट कोणी करतं का? आपल्याला सवय का एवढं तिखट खायची? नाही म्हणजे आज तू असं करणं साहजिक आहे म्हणा ना. मागच्या वेळेला नाही का तू खूप अपसेट होतीस, तेव्हा पण तू अशीच करत होतीस. एकाची कॉफी दुसऱ्याला, दुसऱ्याचा चहा तिसऱ्याला, असं करत होतेस ना. म्हणजे नाही, आम्ही समजू शकतो तू डिस्टर्ब आहेस आज, ठीक आहे, हरकत नाही आहे. म्हणजे आज झालं असेल तुझ्याकडून चुकून, घातलं असेल तिखट जास्ती तू, आता काही हरकत नाही आहे. बघ तुझा मूड नसला तेव्हा तू डिस्टर्ब असते ना. नाही म्हणजे सगळ्यांच्या खाण्यापिण्याची जेवणाची वाट लावतेस तू, तशी सवयच आहे म्हणा तुझी. कला म्हणते, अगं नैनाताई भाजी शिजल्यानंतर मी त्याची चव घेतली होती. अद्वैत म्हणतो, हो पण त्यानंतर तू तिखट टाकलं अशी ना, म्हणजे मी नाही असं तुझी बहीण म्हणते. मग लगेच नैना म्हणते, हो बरोबर अद्वैत, मला तेच म्हणायचं होतं. काय ना सारखं सारखं अशा चुका करणं म्हणजे अवघडच आहे बाई कला तुझं. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय, सगळ्यांची पोटं बिघडतील ना. बरं झालं निदान मी कढी केली आहे, म्हणजे सगळेजण कढी भात कढी चपाती असं खातील ना. आता सगळेजण तोंड लटकवून बसलेले आहेत. आता ती रोहिणीमध्येच भाजी खाते आहे उगाचच बरं का. आता सगळ्यांनी सांगितलंय ना तिखट झालंय, पण आता ती भाजी खाऊन म्हणते, ओ गॉड काय गो किती तिखट केली भाजी, तुला कळत नाही का ग? कला म्हणते, सॉरी रोहिणी मॅडम, मी लगेच ती भाजी नीट करून आणते, तुम्हाला द्या इकडे. आता आजोबा म्हणतात, थांब जरा कला, कशाला एवढी दगदग करतेस? अगं आपण कोल्हापूरकर आहोत आणि तिखट खाणं आपल्या रक्तातच आहे. आता तब्येतीमुळं आणि सवयीमुळं कधी कधी आपण कमी तिखट खातो, पण ठीक आहे, एखाद वेळी खाल्लं तर काही हरकत नाही आहे. आणि काय रे अद्वैत, कोल्हापूरची झणझणीत मिसळ कधी खाल्ली नाहीस का रे तू? नाही, लहान होता तेव्हा झणझणीत मिसळीवर ताव मारायचास तू चांगला, आणि आज काय रे, आज झणझणीत खायलो असं समज. आता अद्वैत चुपचाप हो म्हणतो आणि आजोबा म्हणतात, कला ठीक आहे, होत असतं एखाद्या वेळेला असं कमी जास्त. अगं तू पण माणूसच आहेस, तू काय मशीन नाही आहे. पण मला सांग, अगं आज तू अशी एवढी अस्वस्थ का झाली आहेस? आता कला आणि नैना दोघी एकमेकींकडे बघायला लागतात. आता प्रेक्षकांनो मला सांगा, कला त्या ॲक्सिडेंटबद्दल काही रिव्हील करेल का? पण आता आजोबा म्हणतात, चला चला समजे जेवा बरं, बघताय का तोंडाकडे? आणि सगळेजण जेवण करतात. प्रेक्षकांनो खरंच सांगा, कोण कोण आहेत कोल्हापूरकर आणि कोणाला झणझणीत खायला आवडतं, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नैनाचा गटाणा झालाय. नैना मनात विचार करते, कहरे बाई हे सगळे लोक, हे आबा तर दर वेळेला कलाला पाठीशी घालतात आणि हा अद्वैत गरजेपेक्षा जास्तीच चांगला वागतोय कलाशी. काय करावं यांचं? अरे हिला का त्रास होतोय, तो नवरा तिच्याशी चांगला वागतोय. तर अवघडच आहे बाई प्रेक्षकांनो, बहीणच बहिणीची दुश्मन झाली तर काय व्हाव पुढे. बाकीच्या बायकांचं तर काही सांगायची गरजच नाहीये. असो, तर आता इथे तर त्यांनी हा भाग पूर्ण झालाय. मग आता कला अद्वैत मधली भांडणं पुढे चालू झाली आहेत. आता अद्वैत म्हणतो, तू काय मला तोंडावर पाडायचं ठरवलंच आहेस का?
कला म्हणत असते, हे बघ मला ना तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये, तुझ्यावरचा राग काय मी सगळ्यांवर काढणार नाहीये. अद्वैत म्हणत असतो, सतत स्वतःची मनमानी करतेस तू. पण कला झोपी जाते. आता प्रेक्षकांनो, माझा असा अंदाज आहे त्या खरेबाई म्हणजे पेट्रोल वगैरे टाकून घेतात ना अंगावर, ते कलाचं एक भयानक स्वप्न असावं असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला सांगा. तर तिला स्वप्नात असं दिसलंय किंवा मग असं आपल्याला दाखवलंय त्यांनी की या संगीताताई स्वतःला जाळून घ्यायचा प्रयत्न करतात आणि कला देवाजवळ बसते आणि विचार करते, हे माझं एक वाईट स्वप्न तर नसेल ना, काय घडलं असेल. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात आपल्याला कळेल की नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारची फेकम फाकी केली जात नाही. जे ओरिजिनल रिव्ह्यूज आहेत, जे मालिकेमध्ये दाखवलं जातं तेच तुम्हाला इथे रिप्रेझेंट केलं जातं. तुम्ही कला अद्वैतचे डाय हार्ट फॅन असाल तर नक्की आवर्जून आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.